पेमगिरी, भातोडी, हरिश्चंद्रगड ही प्रेरणास्थळं. विश्वास पाटील यांचं प्रतिपादन. शिवरायांचं पुणे, सातारा इतकंच नगरशी नातं. डॉक्टर संजय कळमकर लिखित असो आणि आनंदाच्या वाटा या पुस्तकांचं प्रकाशन. संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हा मराठाचे सचिव ॲडव्होकेट विश्वास आठरे, दीपक दरे, सुदेश हिंगलाजपूरकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, शिक्षक नेते संभाजी थोरात, रावसाहेब रोहकले यांची उपस्थिती. अहिल्यानगरमधील पेमगिरी किल्ला, हरिश्चंद्रगड, भातोडी ही इतिहासातील प्रेरणास्थळं आहेत. स्वराज्याचे सरसेनापती, माणकोची 10 तोंडे, चांद्याचे, गुप्तहेर खात्याचे प्रमुख, बहिर्जी नाईक, हंग्याचे, शिवचरित्रकार, परमानंद बाबा नेवाशाचे. छत्रपती शहाजी महाराजांनी स्वराज्याचा प्रयोग पेमगिरी किल्ल्यात राजधानी स्थापन करून केला होता. इतिहासात याचे गाडीभर पुरावे आहेत. हा वारसा जपून त्याचा जागर केला पाहिजे अशी अपेक्षा सातारा इथं होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील यांनी केली आहे. व्याख्याते साहित्यिक डॉक्टर संजय कळमकर लिखित असो ही कादंबरी आणि आनंदाच्या वाटा या ललित लेख संग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठाचे दीपक दरे हे होते. सचिव ॲडव्होकेट विश्वास आठरे पाटील, ग्रंथालीचे सुदेश हिंगलाजपूरकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, शिक्षक नेते संभाजी थोरात, रावसाहेब रोहकले आदी उपस्थित होते. लोक गोळा करतो, त्यांना उन्हात बसवतो. पण ज्या भातवडीनं पहिल्यांदा मोगलांचा पराभव केला, त्या भातवडीच्या युद्धाला गेल्या वर्षी 400 वर्ष झाली. आता 401 वर्ष आहे. खरं म्हटलं तर भातवडीच्या युद्धाचे नगारे आणि दुदुंबी नगरच्या गावागावामध्ये वाजायला पाहिजे होती, पण आपल्याला आपला इतिहासच माहिती नाही. हे आपलं दुर्दैव आहे आणि म्हणून आपण आपला इतिहास माहिती करून घेतला पाहिजे. एक अतिशय सुंदर आणि संपन्न असा जिल्हा आहे. इथे आमचा मित्र सदाशिव अमरापूरकर अभिनेते माझे मित्र होते. मामा तोरडमल यांच्याकडून आम्ही धडे शिकलेलो आहे आणि त्याही पेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांना मोठं करण्यामध्ये पुणे आणि सातारा इतकाच किंबहुना कणभर जास्त हात हा नगर जिल्ह्याचा आहे. याचे मी गाडीवर पुरावे तुम्हाला देईन. कारण स्वराज्याचे सरसेनापती असं आपण ज्यांना म्हणतो ते माणकोजी 10 तोंडे हे चांद्याचे तुमच्या वाटेवरच्या, किंवा शिवाजी महाराजांचं जे गुप्तहेर खातं प्रसिद्ध होतं त्या गुप्तहेर खात्याचा मुखिया म्हणजे बहिर्जी नाईक हा आपल्या पारनेर तालुक्यातल्या हांगे गावचा. जिजाऊ साहेब आमच्या महामाता शहाजी बाबांच्या बरोबर संसार करायला आल्या त्यावेळेला त्यांच्या वडिलांबरोबर कारभारी म्हणून ज्यांना पाठवलेलं होतं ते गोमाजी बाबा पाणसंबळ हे सुद्धा तुमच्या या नगर जिल्ह्यातलेच आहेत. तर अशी किती प्रचंड माणसं इथं होऊन गेली. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर डाव्या विचाराचं किंवा प्रागतिक विचाराचं वादळ हे नगर जिल्ह्यामध्ये होतं. नगर जिल्ह्याला त्यावेळेला महाराष्ट्राचा केरळ म्हटलं जायचं, कारण एवढे कम्युनिस्ट विचाराचे आणि प्रागतिक विचाराचे लोक इथं होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निवडणुकीत 11 पैकी 10 काँग्रेसचे उमेदवार पराभूत केले होते संयुक्त महाराष्ट्र समितीनं, ते इथेच. आणि याच नगर जिल्ह्यानं सखा पाटील, मोरारजी देसाई आणि यशवंतराव चव्हाण यांना घाबरवून सोडलेलं होतं की आपल्याला महाराष्ट्राला मुंबई द्यायला पाहिजे आणि महाराष्ट्र द्यायला पाहिजे. यासाठी योगदान या नगर जिल्ह्याचं होतं. किती इथली सामान्य माणसं, असामान्य कर्तृत्व होतं त्यांचं. अहो, तुमच्या गावामध्ये डॉक्टर श्रीराम रानडे या नावाचे मोठे जुन्या काळातले सर्जन होते आणि ते काँग्रेसचे, पक्के काँग्रेसचे होते. आणि त्यांच्या धर्मपत्नी कमलाबाई या कम्युनिस्ट विचाराच्या होत्या. आणि ज्या वेळेला एकदा पंडित नेहरू पंतप्रधान असताना नगरला आले, नगरच्या भेटीवर, आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आमचे श्रीराम रानडे त्यांच्याबरोबर गेले, दिवसभर फिरत होते. मग त्यांना सर्किट हाऊसवर सोडून डॉक्टर साहेब 9, 9:15 आपल्या वाड्यामध्ये आले. तेवढ्यात 9:45 वाजता कार्यकर्ते पळत आले आणि ते सांगायला लागले की पंडितजींनी तुम्हाला बोलवलेलं आहे. म्हणजे काय झालं? म्हणजे पंडितजींना ताप भरलेला आहे. काय काय झालं विचारलं आणि सांगितलं ह्या गोळ्या द्या. तर कार्यकर्ते चुळबुळायला लागले. अहो म्हणे पंतप्रधान बोलवत आहे. अहो म्हणे काय ताप आहे साधा, याच्यानं बरं होईल, पण तुम्ही यायला पाहिजे.
तर रानडे साहेब म्हणाले, सांगा पंडितजींना की ही माझी झोपायची वेळ आहे, उद्या सकाळी तुम्हाला फार तर मी भेटेल. म्हणजे अशी अक्कडबाज पक्कडबाज अशी पाठीचा कणा असणारी स्वाभिमानी माणसांची नगरी आहे. आणि मी कमलाबाईंची रानड्यांची मुद्दाम आठवण करून देतो की महाराष्ट्राला अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख या दोघांना या महास्त्रीने एवढा पाठिंबा दिला. फकीरा नावाचं पिक्चर जो आमच्या अकोले तालुक्यामध्ये आणि संगमनेरकडे तयार झाला, याला संपूर्ण पाठिंबा आपल्या गाड्या घोड्यांचं या कमलाबाईंनी दिलेला होता. आणि हा डावा विचार जपण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता. या जिल्ह्यावर माझं पहिल्यापासून प्रेम आहे. आणि मुद्दाम मी थोडक्यात एक गोष्ट सांगेन, मला विस्ताराने बोलता येणार नाही, की महाराष्ट्रामध्ये प्राचीन संस्कृती म्हणजे काय, प्राचीन ग्रंथ म्हणजे काय, शिल्पकला म्हणजे काय, आणि रामायण महाभारताचा अर्थ आणि त्या दृष्टिकोनातून निर्माण केलेली कला, या बाबतीत महाराष्ट्रातल्या 350 तालुक्यामध्ये एकच जिल्हा एकच तालुका. यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले की कोकण भूमीतकाच अहिल्यानगर जिल्ह्याचा स्वराज्याच्या स्थापनेत मोठा वाटा आहे. पेनगिरीवर शिवाजी महाराजांची बालपणीची 4.5 वर्षे गेली. भातोडीत शहाजीराजे आणि शरीफजींनी गनिमी कावा वापरून मोगलांचा पराभव केला. इथे कस्तुरी मुरुग आहे, परंतु इथल्या लोकांना या कस्तुरीची जाणीव नाही. याच भूमीनं चित्र, शिल्प, शास्त्र, संगीत, साहित्य अशा अनेक गोष्टी दिल्या. त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी इथल्या नव्या पिढीची आहे. यावेळी बोलताना डॉक्टर कळमकर म्हणाले की असो, या कादंबरीमधून नारायण नावाच्या एका आदर्श शिक्षकाचं शैक्षणिक आयुष्य मांडण्याचा प्रयत्न आपण केलाय. ही कादंबरी शिक्षण क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रातील वाचकांनाही नक्कीच आवडेल. माणसानं प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं. तो दृष्टिकोन आनंदाच्या वाटातून मिळेल. एखादी परीक्षा टीईटी वगैरे असं जर निघालं असतं तर कोण येईल की नाही शंका होती. परंतु आसोमध्ये असाच एक शिक्षक नारायण नावाचा जो आदर्श आहे, आणि सारांशून्य तुम्ही वाचली असेल, त्याचाच धागा पकडून प्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या गोष्टी समाजाला माहीत नाहीत, चांगल्या आणि वेगळ्या सुद्धा, त्या सर्वांचं वर्णन या कादंबरीत आहे. परंतु शिक्षक सांगतात इतकं काम असलं तरी असो, आम्ही गुणवत्ता वाढवणार, असो ठीक आहे, हे चालू राहणार, पण आम्ही मात्र गुणवत्तेकडे लक्ष देणार, हा त्या कादंबरीचा गाभा आहे. आणि त्यात जे शिक्षक शिक्षिका आलेले आहेत ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांचे प्रतिनिधी आहेत, की प्रत्येकाला वाटतं मीच यामध्ये आहे. ते सगळे प्रकार त्यात आहेत. म्हणजे आता बदलीचा उल्लेख आपण केला की जसं आता बदलीसाठी काय काय करतात, सुधीरजी लंके समोर आहेत, त्यामुळे त्या विषयावर मी जास्त काय बोलत नाही. परंतु ते सगळे फक्त कादंबरी लिहून झाली आणि टीईटीचा आदेश आला म्हणून टीईटी त्यात नाही, नाहीतर टीईटीचाही उल्लेख त्यामध्ये झाला असता. असं पूर्ण शिक्षकाचं शैक्षणिक आयुष्य या कादंबरीमध्ये आहे. आणि बाकी कादंबरी म्हणून ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व त्यामध्ये आहेत. सुदेशजींनी एका चांगल्या ग्रंथाली प्रकाशनाकडून कादंबरी होणं हे सोपं नाही. पानगिरा पहिली कादंबरी पाटील साहेबांची त्यांनी छापली आणि आज ते अध्यक्ष झाले. मी असं म्हणत नाही माझंही तसं जोपर्यंत मला चालता येतं तोपर्यंत जर केलं तर बरं होईल. मागचे 2-3 अध्यक्ष अडचणीमुळे येऊ शकले नाही. यावेळेस मात्र त्यांनी दणगट, साहित्यातही दणगट आणि शहरानंही दणगट असे संमेलन अध्यक्ष निवडले. ही सगळ्या आपल्या सर्वांच्या अभिमानाची गोष्ट आहे. आनंदाच्या वाटा तुम्हाला सर्वांना आवडतील. मी त्या अनेक व्याख्यानामध्ये बोलतो. सोपे सोपे विषय असतात. आमचे भाऊनगरी इथं आहेत. पहिलंच प्रकरण आहे सूत्र नसलेले संचालक. म्हणजे सूत्रसंचालक ते खूप चांगले आहेत, पण कधी कधी जर कवी सूत्रसंचालक असला तर तो एक कविता कवीची झाली की त्याच्या स्वतःच्या 2 कविता म्हणतो. म्हणजे प्रत्येकाला एक एकदाच संधी मिळते. सूत्रसंचालक 20-25 कविता म्हणून घेतो. तर सूत्रसंचालकाला आवरायचं कसं? आणि फगूंनी सांगितल्याप्रमाणे सूत्रसंचालक जास्त का बोलतात? कारण सूत्रसंचालनाचे स्वतंत्र कार्यक्रम नसतात. यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी पाटील म्हणाले, कळमकर यांच्या साहित्यातून शिक्षण क्षेत्रातील वैगुण्यावर बोट ठेवलं जात आहे. त्यांची वाणी ही असेच फटकारे मारत असते. त्यांनी केलेले निरीक्षण लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम करतं. प्रत्येकाने आपल्या आपल्या क्षेत्रात जर वाचन केलं, मग ते प्रशासकीय क्षेत्र असो, शेतकी क्षेत्र असो, कोणतेही क्षेत्र असो, याच्यात जो वाचन करेल तोच टिकणार आहे.
आज आम्ही जरी प्रशासकीय क्षेत्रात काम करतो, आम्ही जर आमची GR जर वाचली नाही तर आमच्या दृष्टीने ते फार चुकीचं होऊ शकतं. कारण GRचा अभ्यास न करता एखादी फाईल पास करणं किंवा मंजूर करणं हे सुद्धा चुकीचं होऊ शकतं. म्हणून प्रत्येकाला जीवनामध्ये वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचा. मी कुठेतरी ऐकलंय, जो पुस्तक वाचतो त्याचं मस्तक सुधारतं आणि ज्याचं एकदा मस्तक सुधारलं की तो कोणापुढेही नतमस्तक होत नसतो. म्हणून वाचन करणं हे फार महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं सांगायचं झालं होतं, मराठी साहित्याचा जर विचार केला, मला वाटतं मराठी साहित्यामध्ये लीळाचरित्र हा पहिला ग्रंथ झाला होता. म्हणजे प्राचीन साहित्यापासून, मध्ययुगीन साहित्यापासून तर आधुनिक साहित्यामध्ये जर विचार केला तर बरेचसे लेखक होऊन गेले. लीळाचरित्रमध्ये महिम भट यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे ते लीळाचरित्र लिहिले चक्रधर स्वामींच्या याच्यावर. तिथून आपलं मराठी साहित्य सुरू झालं आणि आज आधुनिक जगामध्ये, आपण आधुनिक युगामध्ये आज आपण असो सारखी एक आधुनिक कादंबरी प्रसिद्ध होते. कादंबरी जर प्रसिद्ध करायची राहिली तर त्यामध्ये लेखकाचं मत असतं, लेखकाच्या जीवनातील आनंद असतो, लेखकाच्या जीवनातील दुःख असतं, लेखकाच्या जीवनातील संघर्ष असतो आणि आजूबाजूच्या समाजातील असलेलं वास्तव दर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतं. सरांनी तेच केलं असेल. आता आपण पाहतो, नेहमी म्हटलं जातं, जे न देखे रवी ते देखे कवी. सरांच्या घरी मी ज्या वेळेस गेलो, त्यांचं घर पाहिलं आणि ते जिथं लिखाण करताना तिथं पाहिलं एक मोठी खिडकी आहे आणि त्या खिडकीतून पूर्ण आकाश दिसतं. त्यांना मी सहज विचारलं, या आकाशामध्ये काय पाहतात आणि तुम्ही लिखाण केव्हा करतात? तेव्हा त्यांनी मला सांगितलं, मी लिखाण रात्री 10 नंतर सुरू करतो आणि ते पहाटेपर्यंत करतो. आणि या आकाशाकडे पाहत पाहत मला बऱ्याचशा अशा कल्पना सुचतात, बरेचसे विचार माझ्या मनातून येतात आणि त्याच्यातून ही नवनिर्मिती घडते. म्हणजे पहा, प्रत्येक गोष्ट नवनिर्मिती जर करायची असली तर आपण विचार केला पाहिजे आणि त्याचं विचाराचं जे परिपक्वता असतं त्याच्यातून काहीतरी नवनिर्मिती होत असते आणि तेच सरांनी केलेलं आहे. मला वाटतं सरांनी बऱ्याचशा कादंबऱ्या लिहिल्या आहेत, त्यांचे बरेचसे लेखही पेपरमधून असतात, ते वाचल्यानंतर आपल्याला कळतं. आता मला वाटतं आमच्या काही गट संमेलन असतील, केंद्र संमेलन असतील, आम्ही सरांना काय करतो, मधल्या वेळेस उठवतो बोलायला. त्याचं कारण असं असतं, कारण प्रशासनातल्या बऱ्याच बाबी ऐकून ऐकून आपण बोर झालेलो असतो, आमचे शिक्षक मंडळ वगैरे. मग सरांना जर उठवलं तर त्यांना फ्रेश होतात. म्हणजे एक प्रकारचा एक इंटरव्ह्यू त्या ठिकाणी आम्ही देत असतो आणि निश्चित त्याचा परिणामही चांगला होत असतो. यावेळी शिक्षक नेते संभाजीराव थोरात पाटील यांचं देखील भाषण झालं. आजही वाचतो. अशा एका महान साहित्यिकांच्या भेटीचा योग डॉक्टर कळमकर साहेब तुम्ही करून दिला. तुम्ही लिहित राहा, खूप लिहा, चांगलं लिहिताय. आणि जनरली आजचं जे असो पुस्तक आहे, आमचे सन्माननीय शिक्षणाधिकारी म्हटले तसं मी सुद्धा हे पुस्तक वाचलेलं नाही, आजपासून वाचणार आहे. मी विकत घेतल्याशिवाय वाचत नाही, अशी फुकट मिळतात ती तर निश्चित वाचतो, त्याबद्दल मी काय अडचण नाही. आणि एवढ्या एका मोठ्या महान साहित्यिकाच्या जन्म अगदी भेडसगाव निर्ली नावाच्या छोट्याशा ग्रामीण भागात झाला. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी झाले, परंतु अंगामध्ये जे साहित्यिकाचं रक्त होतं, हे रक्त या रक्तानं चळवळ केली आणि ते लिहित गेले. मगाशी ग्रंथाली मी जरा गडबडीत व्यासपीठावरील मान्यवरांची नावच घ्यायची राहून गेलो. असं मोठ्या कार्यक्रमात गुरुजी गडबडतो. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात पाटील साहेब आम्हाला बोलायची सवय नाही. मी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. या निमित्तानं ग्रंथालय प्रकाशनचे सुद्धा सर्व लोक उपस्थित आहेत आणि तुम्हाला चांगला लेखक मिळाला. आणि वास्तविक प्राथमिक शाळेचा गुरुजी, प्राथमिक शिक्षण, त्यातल्या अडचणी यावर विशेषतः कुठले साहित्यिक लिहित नाहीत. पाटील साहेब, मी या शिक्षणाच्या क्षेत्रात गेली 50-52 वर्ष काम करतोय. अनेक सरकारं आली आणि गेली, परंतु या एका देश घडवणार, देश उभा करणारे जे क्षेत्र आहे, हे क्षेत्र उभा करणारा जो गुरुजी आहे, त्या गुरुजीवर मात्र विशेषतः कोणी लिहिलेलं नाही. ते आमच्या कळमकरांनी लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. बंधूला आपण एक अपेक्षा करूया. अहो, देश घडवणारं, माणूस घडवणारं क्षेत्र, या क्षेत्रामध्ये 52 वर्षे मी काम करतोय. सरकारचे प्रतिनिधी म्हणून शिक्षणाधिकारी आहेत. अहो, एवढ्या मोठ्या कालावधीत
तीच ती माहिती पुन्हा पुन्हा कशासाठी मागितली जाते आणि एवढी कागद पंचायत ठेवली कुठे जातात याच्यावर सुद्धा संजय काळेकरजी तुम्ही आगळं वेगळं संशोधन करा आणि एखादं पुस्तक घ्या. तुम्ही लिहायची मला खात्री आहे. 52 वर्षानंतर मला अजूनही कळलं नाही आम्हाला नेमलं कशासाठी. ही परिस्थिती आहे. आणि हे इथं आजूबाजूला नगरला बोलत नाही. मुख्यमंत्री असले शिक्षण मंत्री असले तरी पाटील साहेब मी बोलतो. त्या बोलायला काय भीत नाही आणि भ्यायची काय गरज बी नाही. आमचा गुरुजी ब्रह्मदेवाला सुद्धा भीत नाही. फक्त तो भूतो बदलीला. इथे सुद्धा सगळा सावळा गोंधळ आहे. आणि आज आपल्या सन्माननीय शिक्षणाधिकाऱ्यांच्या येण्यानं एक गोष्ट झाली. खानदेशचा माणूस आला. खानदेश, अरे मी मानदेशातला. खानदेश आणि मानदेश यांचं मनोमिलन आज इथं झालं. आणि एवढ्या मोठ्या लोकांचं आपल्याला ऐकायचं. मी जास्त निश्चित बोलणार नाही. एक पुस्तक प्रेमी, मी आज आलोय ते पुस्तक प्रेमी म्हणून आलोय. संघटनेचा पदाधिकारी म्हणून आलेलो नाही. ॲडव्होकेट विश्वासराव आटरे पाटील यांनी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था कशी स्थापन झाली याचा इतिहास मांडला. पुढं चौथे छत्रपती शिवाजी महाराजांना वेळ ठरवण्याच्या दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी घाट घातला आणि त्या अनुषंगाने त्यांनी काम केलं. प्रथमतः चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांना महाबळेश्वर इथं बंदिस्त केलं आणि त्यानंतर त्यांना तिथून काढून अहमदनगरचा जो काही आपला भुईकोट किल्ला जो आहे त्या भुईकोट किल्ल्यामध्ये आणून त्यांना बंदिस्त केलं. त्यांच्या निगराणीसाठी ग्रीन नावाचा एक त्यांनी सोल्जर त्या ठिकाणी ठेवला होता. त्या माणसाने त्यांचा आतोनात छळ केला. एक दिवस महाराज चिडले आणि त्याच्यावर धावून गेले. त्या माणसानं महाराजांच्या पोटामध्ये लाथ मारली आणि महाराज गतप्राण झाले. ही अत्यंत गंभीर अशी बाब होती. आपल्या सर्व नागरिकांना ही माहिती गोष्ट, कारण ही पावनभूमी आहे. या पावनभूमीची माहिती आपल्या सर्वांना असणं अत्यंत काळाची गरज आहे. कारण हा इतिहास जो आहे हा इतिहास हा फार महत्वाचा आहे. तर अशा या भूमीमध्ये आपण आलात कारण त्यांचा देहांत झाला ही ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर बाब होती. आणि त्यामुळे त्यावेळेस आपल्याकडे इथं नगरमध्ये सिटी नावाचं हायस्कूल होतं. त्या सिटी हायस्कूलचा एक शिपाई जो आहे भोसले आडनावाचा होता. त्याच्या हस्ते चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अंत्यसंस्कार जे आहे, आपली ही संस्था जी आहे त्याच्या समोर माझ्यामध्ये जे आहे जागा जी आहे त्या ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यानंतर 1914 साली शाहू महाराज ज्यावेळेस गादीवर आले कोल्हापूरच्या, ते आपल्या पूर्वजांचं दर्शन घेण्यासाठी अहमदनगर येथे आले. आणि अहमदनगरला आल्यानंतर आपल्या पूर्वजांचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी समाजातली काही माणसं गोळा केली आणि त्यांना असं सांगितलं की ग्रामीण भागात मधल्या मुलांना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सोय होत नाही, त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही. त्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्ही बोर्डिंग काढा. 2000 रुपयाचं मानधन महिन्याला त्यांनी त्यावेळेस मंजूर केलं आणि त्यावेळेस चौथे छत्रपती शिवाजी महाराज मराठा बोर्डिंग ही स्थापन झाली. त्या बोर्डिंगचा मी विद्यार्थी आहे. आज मी त्या संस्थेचा सेक्रेटरी झालेलो आहे. आणि ही संस्था जी आहे, आज या संस्थेचे अहमदनगर जिल्ह्यामध्ये 120 युनिट्स आहेत आणि जवळजवळ 80,000च्या वर मुलं अहमदनगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शिक्षण या संस्थेमार्फत घेत आहेत. अशी ही संस्था आहे. या संस्थेला फार मोठा इतिहास आहे. पाहुण्यांचा परिचय आविष्कार कळमकर यांनी करून दिला, तर भाऊ नगरे यांनी सूत्रसंचालन केलं. भास्कर नरसाळे यांनी आभार मानले. संमेलनाच्या अध्यक्षांचं भाषण लोक नीट ऐकत नाहीत, त्यासाठी संमेलनात लावणीचा कार्यक्रम आणि संमेलन अध्यक्षांचं भाषण एकाच वेळी ठेवलं पाहिजे अशी गमतीशीर टिप्पणी या कार्यक्रमात संजय कळमकर यांनी केली होती. त्याला विश्वास पाटील यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं. ते म्हणाले, गाव चालवायचं असेल आणि कार्यक्रम रंगवायचा असेल तर पाटील लागतो. पाटलांसाठी 3 फड महत्वाचे असतात. एक कुस्तीचा, दुसरा तमाशाचा आणि तिसरा उसाचा. आपण लावणी पचवून आलोय असं ते म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहिल्यानगर.